आप देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। नमस्कार, माझं नाव राम सेवतकर आहे। मी जे आता मागे इलेक्शन झालं नगरपंचायतचं, त्यामध्ये वार्ड नंबर 17चा शिवसेना पार्टीचा उमेदवार होतो। माझी पत्नी उमेदवार होती शिवसेना पार्टीची। माझा एक मुद्दा, एक प्रश्न आहे। आमच्या वार्डमध्ये, वार्ड नंबर 17मध्ये आणि बाकीच्या पण वार्डमध्ये प्रत्येक लिस्टमध्ये मृत व्यक्तीचे नावं आहेत। आम्ही वारंवार BLOला ॲप्लिकेशन दिली की मृत व्यक्तीचे नावं लिस्टमधून वगळा, मृत्यू प्रमाणपत्र त्यांचं जमा करा आणि निवडणूक आयोगाला ते देऊन मृत व्यक्तीचे नावं वगळा। हा माझा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे की आमच्या वोटर लिस्टमध्ये वार्ड वाईज व्यवस्थित लिस्ट बनली नाही आहे। जवळपास 150 नावं बेलतोडीचे आमच्या वोटर लिस्टमध्ये होते। कुठे ना कुठे मी मागच्या 10 वर्षापासून आमच्या एरियातल्या समस्या, आमच्या एरियातले विकास कामं ग्रामपंचायत आणि नगरपंचायतच्या माध्यमातून करून घेतले, भरपूर मेहनत घेतली, तरीसुद्धा यावेळेस मला सुमारे 80 मतांनी मला हार मानावी लागली। 2018ला मी फक्त आणि फक्त 2 मतांनी हारलो। त्यावेळेस पण असंच झालं। माझ्या वडिलांचं नाव वार्ड नंबर 1मध्ये नसून ते वार्ड नंबर 2मध्ये गेलं आणि मी फक्त 2 मतांनी हारलो। तर कुठपर्यंत हा वोटर लिस्टचा घोळ एक इच्छुक आणि चांगले उमेदवार सहन करणार आहे? आमच्याकडे नेटवर्कची कमी असते, टीम कमी आहे। आम्ही वोटर लिस्टचा एवढा सूक्ष्म अभ्यास करून नावं चेंज करतो, पण ते इलेक्शनच्या आधी नावं तसेच्या तसे येऊन जातात। आज मला सांगा, 250 मृत व्यक्ती, आज 250 मृत व्यक्तीच्या नावावर जर कोणी वोटिंग केलं असेल तर आमचं किती मोठं नुकसान झालं। मी 80 मतांनी हारलो। इतकी मेहनत करून, इतके कामं करूनसुद्धा मी वार्ड नंबर 17मधून हार मला पत्करावी लागली। तर माझं या मीडियाच्याद्वारे इलेक्शन कमिशनला हे म्हणणं आहे की तुम्ही वोटर लिस्टवर BLOला ट्रेनिंग द्या। BLO आपलं काम व्यवस्थित करायला पाहिजे। त्यांनी व्यवस्थित जर काम केलं तर पुन्हा वोटर लिस्टमध्ये घोळ होणार नाही। येणाऱ्या काळात आमचं नगर परिषद होणार आहे, नगर परिषदचे पुन्हा इलेक्शन लागेल, त्यावेळेससुद्धा ऐन इलेक्शनच्या आधी 2 महिन्या पहिले आम्हाला वोटर लिस्टवर काम करावं लागते। आता मृत व्यक्तीचं नाव काढणं हे BLOची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्याकडनं मृत व्यक्तीचे नावं काढून घेणं हे निवडणूक आयोगाचे जे तहसीलदार साहेब आहे, निवडणूक अधिकारी, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आता प्रत्येक वेळेस असंच जर होत राहिलं तर योग्य उमेदवारांनी इलेक्शन जिंकावं कसं, हे मला एक म्हणजे खूप गंभीर प्रश्न झाला। यावेळेस माझी सीट 110% शुअर होती। आम्ही खूप मेहनत घेतली, घरोघरी जाऊन प्रचार केला। आम्ही जे कामं करणार आहोत ते कामं आम्ही लोकांना पटवून सांगितले। 10 वर्षामध्ये जे कामं आम्ही केले आमच्या एरियामध्ये ते कामंसुद्धा लोकांना पटवून सांगितले, तरीसुद्धा 80 मतांनी मला हार पत्करावी लागली। आणखी एक गोष्ट, 150 मतं बेलतोडीचे आमच्या वार्डमध्ये होते। आता त्या मतदारांना मी ओळखत नव्हतो, त्यांच्यापर्यंत पोचलो पण ते मतदार आपल्याला मिळालं नाही, त्यामुळे सुद्धा माझी हार झाली। माझ्या या मिसिंग इंडिया TV चॅनलद्वारे इलेक्शन कमिशनला, निवडणूक आयोगाला नम्र विनंती आहे की यानंतर तरी अशा चुका करून योग्य उमेदवारावर, उमेदवाराच्या मेहनतीवर तुम्ही पाणी फेरू नका। हे लोकल इलेक्शन होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन होतं। शिवसेना पार्टीने मला तिकीट दिली, त्या तिकीटवर मी अतिशय चांगल्या प्रकारे लढलो, पण जिंकू शकलो नाही, याची मला खंत आहे। या वोटर लिस्टच्या कारणामुळे मी जिंकू शकलो नाही। यामध्ये आरोप दोष तुम्ही कुणाला द्याल, BLO, नगरपंचायत प्रशासन की तहसील? यामध्ये मी दोष देईल BLOला आणि तहसीलला। नगरपंचायत प्रशासनाचा याच्यामध्ये रोल नसतो। नगरपंचायतचा रोल असतो वार्ड वाईज नावं चेंज करण्यामध्ये, याच्यामध्ये मेन रोल असतो BLO आणि तहसीलदार, म्हणजे निवडणूक अधिकारी, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे होते, आणि त्यांच्या ज्युनियर अधिकाऱ्यांना। तुम्ही प्रॉपर वोटर लिस्टवर काम करत नाही, वरवर काम करता आणि आक्षेपासाठी फक्त 4 ते 5 दिवस देता। आज माझ्या वार्डामध्ये 3450 वोटिंगची लिस्ट होती। सगळ्यात मोठा वार्ड होता वार्ड नंबर 17 आणि त्यानंतर वार्ड नंबर 7 सगळ्यात मोठा होता। आता तेवढी लिस्टचा अभ्यास करण्यासाठी कोण मृत आहे, कोण जिवंत आहे, कोण बाहेरचे इथे बेलतोडीमधले, बेसामधले वोटिंग आहे, ते अभ्यास करायसाठी कमीत कमी 7 दिवसाचा 8 दिवसाचा वेळ पाहिजे होता। त्याची प्रोसिजर इतकी कॉम्प्लिकेटेड होती की समजा नाव चेंज करायचं असेल त्याचं आधार कार्ड BLOकडे देणे, त्याचं घर शोधणे आणि मृत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र आम्ही कसं मागणार आहोत? त्याच्या घरी जर आम्ही मृत्यू प्रमाणपत्र मागण्यासाठी गेलो तो आम्हाला विचारत ना, तुम्ही कोणत्या अधिकाराने आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र मागत आहे? मृत्यू प्रमाणपत्र मागण्याचा अधिकार BLOला आहे की बाबा तुमचं वोटर लिस्टमध्ये XYZ नाव आहे, हा व्यक्ती 6 वर्षा पहिले मृत झाला आहे, कोणी 10 वर्षा पहिले मृत झाला आहे, त्याच्यासुद्धा नाव वोटर लिस्टमध्ये आहे। अशा मृत व्यक्तीच्या नावामुळे आमची वोटर लिस्ट 3450ची गेली। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की BLOना घराघरापर्यंत जाऊन जी माहिती गोळा करायला पाहिजे होती ती झाली नाही? बरोबर, एक्झॅक्टली। बरेचदा असं पाहायला मिळालं की BLO जे स्थानिक नाही आहेत, या मग वयोवृद्ध पण आहेत, पण ते येऊ शकत नाही, असा प्रकार आपल्याकडे। BLOला याच्यामध्ये चुकी BLOची नाही आहे। BLOचे कर्तव्य, BLOचे कामे हे त्यांना प्रॉपर तहसीलदार साहेबांनी, तहसील प्रशासनाने
आणि निवडणूक आयोगाने त्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्यायला पाहिजे की मृत व्यक्तीचे नावं वगळण्यासाठी काय करावं आणि ते प्रॉपर मृत व्यक्तीचे नावं वगळण्यात आले पाहिजे. आता मला सांगा 250 मृत व्यक्ती आहे, समजा त्यांच्या नावावर व्होटिंग झालं. दुसरा माझा असा प्रश्न आहे, जेव्हा व्होटिंगला आपण जातो आपलं व्होटर आय डी किंवा आधार कार्डवरचा फोटो राहते 10 वर्ष जुना. आपण समजा 2012मध्ये व्होटर आय डी बनवलं असेल, 2010मध्ये 12मध्ये आधार कार्ड बनवलं असेल आणि इलेक्शनमध्ये जेव्हा आपण व्होटिंग करतो तर आपला फोटो तिथे क्रॉस चेक होत नाही. मग काय गॅरंटी आहे की मृत माणसाचं व्होटिंग झालं नाही? इलेक्शन कमिशनसाठी तर तो ज्याचं नाव लिस्टमध्ये आहे तो माणूस जिवंतच आहे ना. त्याच्यानंतर दुबार व्होटर, तिबार व्होटर हे सुद्धा त्या लिस्टमधून वगळायला पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे. झालेला आहे का की एकाच नावाने दोनदा मतदान? हां, माझ्या वार्डमध्ये हा प्रकार झालेला आहे. त्याचा अनुक्रमांक सांगतो, 99 अनुक्रमांकावर नाव आता मला आठवत नाही. एक XYZ माणूस व्होटिंग करून गेला, सेम नाव पण अनुक्रमांक त्याचा वेगळा होता. त्याचा अनुक्रमांक 108 होता. दोन्हीवर व्होटिंग झालं. आम्ही ते वेळेस आक्षेप घेतला तर आम्हाला प्रिसाइडिंग ऑफिसरने सांगितलं की आता याचं व्होटिंग झालं आहे, याच्यावर आता आम्ही काही करू शकत नाही. जर त्यांनी आम्हाला टेंडर व्होटिंगबद्दल पण समजून सांगितलं, आम्हाला माहीत होतं टेंडर व्होटिंग काय असते म्हणून, पण तो टेंडर व्होटिंगचा पार्ट नव्हता, तो एक प्रकारे बोगस व्होटिंगचा पार्ट होता. मग त्याची CCTV फुटेज आम्हाला जर मागायची असली तर त्याची प्रोसिजर इतकी कॉम्प्लिकेटेड आहे. समजा एखादी गरीब उमेदवार उभा राहिला, त्याला कोर्टात जावं लागते CCTV फुटेजसाठी. आता ज्या माणसाने दुबार मतदान केलं एकाच नावावर, त्याचा चेहरा दिसला पाहिजे, हे पण माझं एक म्हणणं आहे. समजा आता एवढ्या व्होटिंगमधून 5-25 व्होटिंग इकडे तिकडे झाले तर उमेदवार पडतो. हे स्थानिकचं इलेक्शन आहे, इथं 15 वोट, 25 वोट, 50 वोटांनी उमेदवार निवडून येतो किंवा उमेदवार जिंकतो. एखाद्या होतकरू उमेदवाराची खूप इच्छा आहे समाजसेवा करण्याची, नगरसेवक बनून, ती म्हणजे कुठे ना कुठं त्याच्यावर अन्याय झालेला आहे. आता एक आरक्षणाबाबत पण इथं आरक्षण जातात, काय निवडणूक लागू शकतो त्या? सुप्रीम कोर्टाचं आरक्षणाबाबत मागे त्यांनी जो निर्णय दिला त्यामुळेच 2 तारखेला होणारं इलेक्शन ते काही ठिकाणी 20 तारखेला घेण्यात आलं. तर आपल्या नगरपंचायतमध्ये माझ्या मते 52% आरक्षण झालं आहे. तर इकडे पण इलेक्शन लागू शकते कोर्टाने निर्णय दिला तर. आता माझं एकच म्हणणं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणतंही इलेक्शन राहू, स्थानिकचं, जिल्हा परिषद म्हणा किंवा महानगरपालिकेच्या, व्होटर लिस्टमध्ये मृत व्यक्तीचे नावे आणि आजूबाजूच्या वार्डमधले शिफ्ट झालेले नाव हे BLOचं काम आहे. साहेब, हे काम प्रॉपर झालं पाहिजे. धन्यवाद.